सांगली मारुती रोडवर साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी उपायुक्तांनी ड्रेनेज लाईनची पाहणी केली आहे। उपमहापौर विजय घाडगे, शिवराज बोळाज, शेखर माने, अश्विनी खंडागळे, बाळासो गोंधळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे। जुनी ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्यानं थोड्याशा पावसानं इथं पाणी साचतं। शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली जाते। दुकानांमध्ये पाणी शिरतं। यामुळे हे ड्रेनेजचं काम करणं गरजेचं असल्याचं उपमहापौर गटाने याचा पाठपुरावा करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मारुती रोडचा परिसर आणि या परिसरात थोडासा जरी पाऊस पडला तरी ह्या भागातले ड्रेनेज असू देत आणि रस्त्याचा स्लोप झाल्यामुळं अत्यंत नागरिकांचा हाल होते आणि ड्रेनेजच्या पाण्याचा पण साठा भरपूर होतोय। चेंबर सगळे खाली गेलेले आहेत, त्यामुळं चेंबरचं पाणी सगळं ड्रेनेजच्या वरती येते, त्यामुळे इथल्या नागरिकांना, दुकानदारांना इतका त्याचा त्रास